अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळी 9 वाजेपर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास 5% आसपास मतदान झालेलं आहे। आपण ही रांग बघू शकतो की मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी जे आहे तर ते मतदानासाठी रांग केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। मोठा उत्साह जो आहे तर तो सकाळपासूनच मतदारांमध्ये असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। अहमदनगर शहरातील या मतदान केंद्रावरती जर आपण बघितलं तर आमदार संग्राम जगताप हे देखील रांगेमध्ये उभा आहेत आणि ते देखील मतदानासाठी आपला हक्क बजावणार आहेत। काय नेमक्या भावना आहेत? आपण देखील मतदानाचा हक्क बजावतात रांगेमध्ये उभा? नाही, निश्चित रांगेमध्ये आज सगळे लोक रांगेमध्ये आपलं उभं राहिलेलं पाहायला मिळतात। त्यामुळे सगळंच या ठिकाणी सिस्टमॅटिक मतदान आपल्याला चालू पाहायला मिळते। सकाळी 7 पासून मतदानाची वेळ सुरू झालेली आहे आणि 6:45 पासून लोकांनी खरं तर रांगा लावायला सुरुवात केली आहे। आज आपल्याला एक चांगल्या मोठ्या मताधिक्याने हे 4थ्या टप्प्याचं मतदान ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पूर्ण होत असताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चित एक उत्स्फूर्त भावना लोकांमध्ये जनभावना की आपल्याला देश हिताच्या दृष्टिकोनातून मतदान बजावलं पाहिजे, आपण आपला जो काही हक्क आहे मतदार रूपी आपल्याला मिळाला तो बजावला पाहिजे, ह्या वातावरणामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये लोक बाहेर पडलेले आहेत। नागरिकांना काय आवाहन कराल? कारण कालपर्यंत जर बघितलं तर उन्हाचा तडाखा होता, मात्र जो अवकाळी पाऊस आला त्याने कुठेतरी दिलासा मिळालेला आहे। निश्चित एक थोडं वातावरण उष्णतेचं वातावरण जे आपल्याला पाहायला मिळालं, अगदी 40-41 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आपल्याला गेलेलं पाहायला मिळालं आणि त्यामुळं साहजिक आहे की एखाद्याला ज्येष्ठ नागरिक असतील, काही महिला भगिनी असतील, काही पेशंट असतील, त्यांना खरंच निश्चित उन्हाचा त्रास होत असताना पाहायला मिळतो। पण काल परवा 2 दिवस जरा पावसाचं वातावरण झाल्यामुळं आज थोडा एक वेगळं म्हणजे वातावरण फार उष्णता जाणवत नाही। त्यामुळे सकाळपासून लोकांनी परत याच्यामध्ये मतदानामध्ये सहभागी होण्याचा एक चांगला निर्णय घेताना पाहायला मिळतो। महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासंदर्भामध्ये किती विश्वास वाटतो? नाही, निश्चित उमेदवार एकदम उत्कृष्ट उमेदवार आहेत, प्रचार उत्कृष्ट झालेला आहे, लोकांमध्ये एक चांगली भावना, सकारात्मक भावना आपल्याला महायुतीच्या उमेदवाराप्रती पाहायला मिळते। त्यामुळे त्यामध्ये एक चांगल्या मोठ्या मताधिक्याने मोठ्या फरकाने महायुतीचे उमेदवार निवडून आले पाहायला मिळते। एकंदरीतच महायुतीचे उमेदवार जे आहे मोठ्या फरकानं निवडून येतील असा विश्वास जो आहे तो आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन गजानन बाळापूरकरसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।